नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपल्यासाठी एसटी महामंडळाकडून नवीन बातमी आली आहे. आणि मित्रांनो, एसटी महामंडळची आज आणि आत्ताची बातमी आहे. ही बातमी सत्य आहे. आणि बघा मित्रांनो, अटी शर्तीनुसार ही बातमी आलेली आहे. तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी महामंडळ, इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नियंत्रण समिती व मुंबई प्रदेश किरोड रोड विद्याविहीर मुंबई येथून ह्या ईमेल आपल्यासाठी आलेला आहे. यामध्ये महत्वाची अपडेट आहे आणि जागा भरल्या जाणार आहे. तर किती जागा आणि कुणासाठी आहे, तर हे आपण ह्या PDF मध्ये बघूया. बघा मित्रांनो, जाहिरात क्रमांक 1 आणि 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने विकसित कामकाजासाठी करार तत्वावर घेण्याबाबत, म्हणजे हे भरतीचंच लेटर आहे. भरती घेण्यात येणार आहे. पण कुणासाठी ही भरती घेण्यात येणार आहे? वर्ग 3 व वर्ग 4 यांच्यासाठी ही भरती आहे मित्रांनो. खूप महत्वाची भरती आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, एसटी महामंडळाकडून आपल्याला ही PDF आलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, सेवा करार पद्धतीने भरती होणार आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, वर्ग 3 आणि वर्ग 4 याप्रमाणे ही भरती होणार आहे. तर यामध्ये लिहिलं आहे की एसटी महामंडळ मुंबई प्रदेशांतर्गत हा ईमेल जो आलेला आहे तो मुंबई महानगर, मुंबई प्रदेश आणि मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागासाठी आलेला आहे. वर्ग 3 व वर्ग 4 या प्रकारचे पदे भरण्यासाठी. तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, पूर्ण बघा. त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, पुढील माहिती अशी आहे की वर्ग 3 व वर्ग 4 या पदासाठी सहाय्यक व स्वच्छ पदाच्या कामकाजासाठी करार तत्वावर, बघा तुम्ही, करार तत्वावर मागे जे टेंडर आलं होतं त्या टेंडर नुसार आता ही भरती केली जाणार आहे. तत्वावर घेणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर मित्रांनो, अर्ज सुरू झालेला आहे. अर्ज मागवण्यात येत आहे. आवर्जून सर्वांनी अर्ज करा. बघा, प्राथमिक अटी व शर्ती खालील प्रमाणे दिलेल्या आहे. तुम्ही बघू शकता, इथे अटी व शर्ती आहे आणि ही माहिती आहे. तर इच्छुक व सेवानिवृत्त, बघा मित्रांनो, इच्छुक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज करताना अर्ज करावयाच्या तारखेपर्यंत वय 61 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे आणि 61 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. इच्छुक सेवानिवृत्त व इच्छुक निवृत्त कर्मचारी जे विभागातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत त्या विभागात करार पद्धतीने अर्ज करू शकतील. आणि सदर जाहिराती संबंधित सविस्तर अटी व शर्ती विभागातील आस्थापना शाखेत उपलब्ध आहेत. यावर पण अजून काही अटी शर्ती आहेत. चला तर आपण पुढे बघूया. एसटी महामंडळ मुंबई अंतर्गत वर्ग 3 व वर्ग 4 या पदाची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला मी तो जो PDF दाखवला तो ओरिजिनल PDF आलेला आहे आणि ही त्याची पूर्ण माहिती आहे. तर भरती जाहिरात प्रकाशित अर्ज सुरू झालेले आहे मुंबईमध्ये 2025 साठी. तर एसटी महामंडळाकडून ही भरती आहे मित्रांनो. आणि मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट, बघा मित्रांनो, मुंबईसाठी ही भरती आहे. आवश्यक भरती आहे. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, शेवटची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. न्यू अपडेट आहे. तुम्ही बघू शकता, मुंबई जिल्ह्यासाठी पदाचे नाव वर्ग 3 पदातील कारागीर, सहाय्यक कारागीर व चालक, तसेच वर्ग 4 पदातील सहाय्यक व स्वच्छक व शैक्षणिक पात्रता व शैक्षणिक पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. जाहिरात ठिकाण आहे मुंबई. आणि तुम्ही बघू शकता, या वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ह्या वेबसाईट वर जा आणि येथून तुम्ही अर्ज करा. या प्रकारे आपण ज्या भरतीची वाट बघत होतो ती भरती आज आलेली आहे. करार पद्धतीनेच आहे. तर ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. पुढील माहिती अशी आहे. त्याचप्रमाणे MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तुम्ही बघू शकता,
अंतर्गत वर्ग 3 व 4 पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उमेदवाराकडून विविध कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. येथे आपल्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे मी लिंक वगैरे सगळं डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेलं आहे. MSRTC रिक्वायरमेंट इथं दिलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बघू शकता अंक क्रमांक आणि पदनाम. इथं आपल्याला पदनाम दिलेले आहे. तुम्ही बघू शकता 1 कारागीर, 2 सहाय्यक कारागीर, 3 चालक, 4 सहाय्यक आणि 5 स्वच्छक. याप्रमाणे आपल्याला ही भरती केली जाणार आहे. तुम्ही बघू शकता इथं कारागीर, सहाय्यक, चालक, सहाय्यक आणि स्वच्छक. त्याचप्रमाणे ही भरतीचे ठिकाण आहे. बघू शकता तुम्ही भरतीचे ठिकाण आहे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे, पालघर यामध्ये ही भरती होणार आहे. तर आवर्जून सर्वांनी अर्ज करा. सगळ्या अर्जाची पद्धत, लिंक सर्व काही डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.